स्वागत आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्र जॉब अपडेट या चॅनलवरती. तर आज आपण घेऊन आलो आहोत एक नवीन अपडेट जी बँकिंगची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. ती म्हणजे 1RT. या योजनेअंतर्गत आपण बघणार आहोत 1RT योजना नक्की काय आहे? बँकिंग परीक्षा विद्यार्थ्यांसाठी यात कोणती सुविधा मिळते? दरमहा स्टायपंड किती मिळतो? आणि महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी अप्लाय कसं करायचं? तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कोणताही डाऊट राहणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही योजना तुमच्या करिअरला कसं वळण देऊ शकते हे आपण या सविस्तर बघूया. तर मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे बँकिंग एक्झामची तयारी करणं खूप खर्चाचं असू शकतं. कोचिंग फीस, अभ्यासाचं साहित्य आणि इतर खर्च. हेच खर्च कमी करण्यासाठी आणि गरजू पण हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना आणली आहे. 1RT मार्फत स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण, निवास आणि भोजन व्यवस्थेसाठी विद्यावेतन म्हणजेच दर महिन्याला स्टायपंड दिले जाते. तर आता महत्त्वाचं या योजनेत विद्यार्थ्यांना काय काय मिळते? तर या योजनेत विद्यार्थ्यांना मंथली स्टायपंड्स म्हणजे की प्रत्येक महिन्याला तुम्हाला ₹6,000 हे जे मिळणार आहे. आणि सोबतच तुम्हाला तज्ञ शिक्षकांकडून बँकिंग परीक्षांसाठी IBPS, SBI, RBI या परीक्षांसाठी दर्जेदार कोचिंग सुद्धा मिळणार आहे. सोबतच तुम्हाला अभ्यासात साहित्य घेण्यासाठी दर्जेदार पुस्तके आणि स्टडी मटेरियल मोफत उपलब्ध करून दिले जाते. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही योजना खूप महत्त्वाची आहे. जे विद्यार्थी होतकरू आणि गरजू आहेत त्यांच्यासाठी तर ही खूप चांगली संधी आहे. तर मित्रांनो, आता बघूया आपण या परीक्षेचा कालावधी हा 6 महिने असतो. म्हणजेच तुम्हाला प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असतो. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला ₹6,000 हे मिळणार आहेत. परंतु त्यात एक अट आहे, की तुम्हाला 75% उपस्थिती असणे हे अनिवार्य आहे. आणि जसे तुम्ही 6 महिने कंप्लीट करसाल, तुम्हाला ₹10,000 मिळतील, जे की तुम्ही तुमच्या बुक्स किंवा तुमचे पेन्स वगैरे यावरती तुम्ही खर्च करू शकता. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता की या योजनेसाठी लाभासाठी पात्रता काय आहे? तर विद्यार्थी हा नॉन क्रिमिनल गटातील विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गापैकी असावा आणि सोबतच विद्यार्थी हा पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. सोबत त्याने यापूर्वी 1RTच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेतलेला नसावा आणि सोबत विद्यार्थी हा बँकिंग क्षेत्रात आपले स्पर्धा परीक्षा करणारा असावा. तर मित्रांनो, परीक्षाचे स्वरूप बघूया आपण. 6 महिन्याचा पूर्ण कोर्स आहे, जो की तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात कंप्लीट करायचा आहे. ज्यामध्ये तुम्हाला 75% अटेंडन्स ठेवणंही गरजेचं आहे. आणि तुम्ही या प्रवर्गापैकी जर असाल, तर तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता. जसं की विमुक्त जाती, विजे, NTB, NTC आणि NTD. तर यामध्ये तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता आणि सोबत तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत. आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, पदवीचे प्रमाणपत्र, दिव्यांगाचे प्रमाणपत्र, अनाथ असल्याचा दाखला. तर सोबत हे प्रमाणपत्र तुम्हाला अनिवार्य आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आता महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला या योजनेबद्दल काही प्रश्न असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. मी जेणेकरून तुम्हाला नक्कीच हेल्प करेल आणि या व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आता महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही म्हणताल की अप्लाय कसं करायचं? तर सर्वात पहिले तुम्हाला या वेबसाईटवरती जायचं आहे www.1rt.in. या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला नोटीस बोर्ड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर IBPS बँकिंग LIC ट्रेनिंग 2026-27 यावरती जाऊन तुम्हाला अर्ज हा व्यवस्थितपणे भरायचा आहे. जेणेकरून आपल्या अर्जामध्ये कोणतीही चूक होणार नाही आणि आपला अर्ज व्यवस्थितरित्या सबमिट होईल. तर याची दक्षता सगळ्यांनी घ्यायची आहे आणि अटी व काही शर्ती दिलेल्या आहेत, जे की तुम्ही नक्कीच बघा आणि वाचून घ्या. आणि शेवटची तारीख ही अर्ज करण्याची 25/6/2026 राहील. त्यामुळे याच्या अगोदरच सर्वांनी आपला अर्ज भरायचा आहे. तर मित्रांनो, ज्या मित्रांचं स्वप्न बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे, त्यांनी या योजनेचा फायदा नक्की घ्या. निराश होऊ नका. प्रयत्न करत राहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच तुमच्या मित्रांबरोबर आपले व्हिडिओ शेअर करत राहा, जेणेकरून त्यांनाही याचा नक्की फायदा होईल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.